सर्वांचे लाडके सन्माननीय मनोहरजी पाटील साहेब समाजसेवक वडवली गाव यांचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे। साहेबांना विनंती करतोय की या तुम्ही मंचावरती तुमचंही सहर्ष स्वागत। सन्माननीय मनोहरजी पाटील ज्यांच्या समाजसेवेच्या गाथा हा वडवली गाव सांगत असतो आणि सध्या तरी त्यांचंच आगमन या ठिकाणी झालेलं आहे। विनंती करेन या दादांना तुमचं सहर्ष स्वागत करतोय। थोड्याच वेळात बक्षीस वितरण सोहळ्याला आपण आता सुरुवात करणार आहोत। जरूर ज्या ज्या मान्यवरांनी या व्यासपीठावरती जागा राखीव ठेवली त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत। ज्या ज्या मॅनेजमेंट कमिटीच्या मेंबर्सने सगळ्यांना बोलून अर्थातच आमचे ऑफिशियल झाले, आमची थेट प्रक्षेपणाची टीम झाली, त्यानंतर आपण बघितलं गेलं तर आमचे ऑफिशियल स्कोरर झाले। या नक्कीच आपण सगळ्यांचा सन्मान करूयात। मी सर्व खेळाडूंना विनंती करेन संघ दिवा आणि संघ वडवली बी सगळ्यांनी समोर बसायचं आहे। तुमच्यासाठी चेअर ठेवलेले आहेत। सो विनंती करेन की शेवटचा आपण हा मुवमेंट या स्पर्धेचा सेलिब्रेट करूयात, बक्षीस वितरण सोहळा आपण पूर्ण करूयात। सो विनंती करेन सर्व खेळाडूंना की चेअरवरती बसून घ्यायचं आहे। एक सन्मान आपण या ठिकाणी करूयात। फुलचंदजी पाटील साहेब यांचा सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत। सन्माननीय फुलचंदजी पाटील यांना विनंती करतोय की तुमचा सन्मान आम्ही या ठिकाणी करतोय त्याचा तुम्ही स्वीकार करा। सागरजी पाटील यांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करत आहोत। या स्पर्धेला भेट देण्यासाठी आलेले सर्वांचे लाडके फुलचंदजी पाटील यांचा सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत। धन्यवाद तुम्ही या ठिकाणी आलात। मंचाच्या शोभेला खरं तर तुम्ही पुढाकार दिलात, तुमचं मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत आहे आणि तुमचं हार्दिक अभिनंदन आम्ही करतोय। मंचावरती उपस्थित असलेले जितेंद्र पाटील साहेबांचा सुद्धा आपण सन्मान करूयात। जितेंद्र पाटील यांना आपण विनंती करूयात की तुम्ही पुढे तुमचाही सन्मान आमच्या या मंचावरती केला जाईल। सतीश जाधव यांना विनंती करतो की तुमचे शुभ हस्ते व्यासपीठावरती विराजमान असलेले सन्माननीय जितेंद्रजी पाटील साहेब यांचा आपण सन्मान या मंचावरती करावात। व्यासपीठावरती उपस्थित असलेले आमचे पाहुणे आणि त्यांचा सन्मान आम्ही या ठिकाणी करत आहोत। सन्माननीय केशव पाटील साहेबांना सुद्धा आपण विनंती करूयात। उपसरपंच आहेत आणि या व्यासपीठावरती ते विराजमान आहेत। सो आपण त्यांचाही सन्मान करूयात। सन्माननीय केशवजी पाटील यांचाही सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत। सागर पाटील यांच्या शुभ हस्ते हा सन्मान आपण करत आहोत। तसेच सन्माननीय मनोहरजी पाटील साहेब यांना आपण विनंती करूयात की तुमचाही सन्मान आमच्या या मंचावरती केला जाईल, त्या सन्मानाचा तुम्ही स्वीकार करा। नुकतंच ज्यांचं आगमन झालं होतं सन्माननीय मनोहरजी पाटील थोर समाजसेवक आहेत आणि या समाजसेवेच्या अनेक साऱ्या गाथा त्यांच्या गायलेल्या आहेत आणि त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी तसेच सन्माननीय पंकजी पाटील जे डायगरवरून या स्पर्धेला भेट देण्यासाठी आलेले आहेत, साहेबांचाही सन्मान आपण या ठिकाणी करूयात। खरं तर डायगर गावाचे आहेत आणि या स्पर्धेला भेट देण्यासाठी त्या ठिकाणी नक्कीच आलेले आहेत। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला खरं तर मोलाचं योगदान त्यांचं नेहमीच राहिलं आणि सध्या तरी या डेव्हलपीकरणामध्ये खरं तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसोबत राहत असताना तो पक्ष पुढे चालवण्याची ताकद ठेवणारे आमचे डायगरचे साहेब यांचा सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत। धन्यवाद तुम्ही या ठिकाणी आलात, तुमचं प्रेम हे आमच्यासाठी मोलाचं होतं
आणि तुमचा आम्ही सन्मान या ठिकाणी करत आहोत. तसेच सन्माननीय महेंद्रजी पाटील साहेब, महेंद्रजी म्हात्रे यांनाही विनंती करतो की तुम्ही या. तुमचाही सन्मान आमच्या या मंचावरती केला जाईल. दादांच्या सोबत असणारे हे दादांचे सवंगडी आणि त्यांचा सन्मान आम्ही या मंचावरती करत आहोत. मायेची उबदार शॉल, प्रेमाचं स्नेह प्रतीक फूल पुष्पगुच्छ सुद्धा आहे आणि खरं तर आपण त्यांचा या ठिकाणी सन्मान या मंचावरती आपण या ठिकाणी करत आहोत. तर या स्पर्धेमध्ये खरं तर या स्पर्धेला पूर्ण यशस्वी करण्यासाठी ज्या दोन ऑफिशियल्सची आपल्याला चांगली कामगिरी पाहायला मिळाली, अशी आमचे दोन ऑफिशियल सचिनजी कडू यांना विनंती करतोय की तुमचा हे सन्मान या ठिकाणी या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. सो या स्पर्धेमध्ये तुमचं लाख मोलाचं जे कार्य होतं त्या कार्यकुशल कार्यामुळे आम्ही तुमचा सन्मान या ठिकाणी करत आहोत. सचिनजी कडू यांना विनंती करतोय की हा सन्मान आपण या ठिकाणी मंचावरती करूयात. रोशन पाटील यांना सुद्धा विनंती आहे की तुम्ही या तुमचाही सन्मान केला जाईल. रोशन पाटील निळजेगाव या ठिकाणी आले आहेत, त्यांचाही सन्मान आपण करूयात. तसेच दुसरे ऑफिशियल्स ज्यांना भरपूर वर्षाचा अनुभव आणि भरपूर वर्षाच्या अनुभवाने सध्या ते क्रिकेटचा जो खेळ आहे तो खेळाडूंना प्रोत्साहित करून पुढे नेण्यासाठी नेहमी सांगत असतात असे सर्वांचे लाडके प्रसादजी सहस्रबुद्धे सर यांना विनंती करतोय की तुमचाही सन्मान आमचा या मंडळाच्या माध्यमातून केला जाईल. तो सन्मान नक्कीच तुम्ही स्वीकारायचा आहे. खरं तर अनेक वर्ष ज्याने लेदर क्रिकेटसुद्धा खेळलं आणि अनेक वर्षाचा क्रिकेटचा अनुभव, परंतु आता क्रिकेटपासनं दूर न जावं त्यासाठी ऑफिशियल्स म्हणून त्यांनी पदवी घेतली गेली आणि त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत. तुषार पाटील पडलेगाव यांना सुद्धा विनंती आहे की तुम्ही या तुमचाही सन्मान केला जाईल. तुषार पाटील यांनाही विनंती करतोय. आजच्या दिवसामध्ये ज्यांचं समालोचन नक्कीच तुम्ही ऐकलं जरूर, AK-47 घरूनच लोड करून येतात असे सर्वांचे लाडके बाबूशा यांचा आपण सन्मान या ठिकाणी करूयात. अनेक साऱ्या दिग्गज स्पर्धेमध्ये तुम्ही त्यांचा आवाज ऐकत असतात आणि त्यांची खासियत आहे की हिंदीमध्ये चांगलं समालोचन आणि आता सध्या तरी मराठीमध्ये सुद्धा दर्शक पण भागेश म्हात्रे सर त्यांच्या सत्कारसाठी मी सत्यदादा जाधव, सागरदादा पाटिल. भागेश थे कि हमारे बहुत अच्छे करीब दोस्त हैं और एक अच्छे सिंगिंग गायक, और उसके साथ साथ देखिए बात करेंगे कमेंट्री में भी जैसे वक्त समय मिलता है. चलिए उसके साथ साथ फिर से भागेश जुड़ जाएंगे आपको बाकी की प्राइज सेरेमनी डिस्ट्रीब्यूशन के लिए. चलिए मंडप डेकोरेशन के ओनर्स, आदरणीय परशुराम मंगुरकर साहब आइए, आपका भी सम्मान किया जाएगा साल फूलों की गुलदस्ता के साथ. जो महाराष्ट्र की परंपरा रीति रिवाज है उस रीति रिवाज को देखिए हमारे और टीम हम देख सकते हैं. विशाल दादा लीजिए, सागर दादा लीजिए, सतीश यादव ब्राभो लीजिए. चलिए ओवर टू भागेश सर. हे सुंदर शामी आहे ना ज्यांनी या ठिकाणी रचलं गेलं आणि प्रत्येक प्रेक्षकांना नक्की सावलीमध्ये या मॅचचा आनंद घेण्यासाठी ज्याने प्रवृत्त केलं असे आमचे मंडप डेकोरेटर्सचे त्यांचाही सन्मान आपण या ठिकाणी केला आहे. कृतिकचाही आपण सन्मान करूयात जे आमचे ऑफिशियल स्कोरर होते. जरूर ठाण्यावरून या 2 दिवसाच्या स्पर्धेला ते स्कोरिंग करण्यासाठी आले आणि त्यांचाही सन्मान आपण या ठिकाणी करूयात. स्पेशली आपण ठाण्याहून हा स्कोरर मागवला होता
आणि त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत. त्यानंतर आपण शाहू पाटील यांना विनंती करतोय की तुमचाही सन्मान या ठिकाणी केला जाईल. विनंती करेन या शाहू मामा. याच क्रीडांगणावरती खरं तर शाहू मामा सराव करत असतात आणि सांगितलं की वडवली गावामध्ये कोणतीही टीम असो, मग बी असो की सी असो, या दोन्ही टीमवरती माझं तेवढंच प्रेम आहे. आणि मेगा फायनलची जेव्हा मॅच होती ना तेव्हा स्पेशली शाहू मामा कोचिंग करण्यासाठी गेले होते. म्हणजे पहा किती सपोर्ट असतो. वडवली बी आणि वडवली सी या दोन्ही टीमवरती जरूर त्यांचं भरपूर प्रेम आहे आणि त्यांना फुलपुष्पगुच्छ देणं गरजेचं आहे. कारण प्रेमल माणसांना प्रेमल गोष्टी आवडतात. त्याच्यामुळे आम्ही पुष्पगुच्छ देऊन आणि लंडन डेअरी आता शिरडून गावामध्ये खऱ्या अर्थाने ओपन व्हायला हवी शाहू मामा. तसे सन्मान्य प्रकाश म्हात्रे यांचाही सन्मान आपण करूयात. प्रकाशजी म्हात्रे यांना विनंती करतोय. तर जोमा पाटील काकांना सुद्धा विनंती करतोय. जोमा पाटील यांना विनंती करतो की तुमचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. मंडळाच्या माध्यमातून एक सन्मान जरूर आपण विशेष करणार आहोत, ज्यांच्या माध्यमातून खरं तर या स्पर्धेला जरूर प्रथम आणि द्वितीय पारितोषिक ह्या गोष्टी बाजूला सारल्या, परंतु या स्पर्धेचं आयोजन करणं आणि सगळ्या गोष्टींवरती लक्ष देणं हे त्यांचं नक्कीच नेहमी राहिलं. सन्माननीय विशालजी पाटील यांना विनंती करूयात की तुमचा स्पेशली सन्मान आम्ही या ठिकाणी करू इच्छितो. कारण स्पर्धा ठेवणं, स्पर्धेला स्पॉन्सरशिप करणं आणि या स्पर्धेमध्ये एका गोष्ट नीटनेटकी पाहणं तेही महत्त्वाचं आहे, गरजेचं आहे. आणि त्यांच्याच हाताची चव आज आम्हाला चाखायला मिळाली. जरूर त्यांच्याच घरून जेवण आलं होतं आणि ते जेवण उत्कृष्ट होतं. एखाद्या हॉटेललासुद्धा लाजवेल असं त्यांचं जेवण आम्हाला आज त्यांनी खाऊ घातलं आणि या स्पर्धेला त्यांनी सांभाळल्याबद्दल त्यांचाही सन्मान यथोचित आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून करत आहोत. धन्यवाद. अशाच प्रकारे सपोर्ट राहू द्या. अशाच प्रकारे नक्कीच तुमचं योगदान आम्हाला मिळू द्या अशी आपण जगदंबे चरणी प्रार्थना व्यक्त करूया. बक्षीस वितरण सोहळा आता आपण पूर्ण करणार आहोत. जरूर या 2 दिवसाच्या स्पर्धेमध्ये 2 टीम्स आपल्याला पाहायला मिळाला. एका टीमचा अस्तित्व शेवटच्या मॅचमध्ये राहिला नाही, तर दुसऱ्या टीमनं खऱ्या अर्थाने आजचा दिवस गाजवला. या 2 टीम म्हणजेच श्री गणेश क्रिकेट संघ दिवा आणि दुसरी टीम म्हणजेच चेंज द गेम वडवली बी. आपण बक्षीस वितरणाला आता सुरुवात करणार आहोत. सगळ्यात आधी आपण देणार आहोत उत्कृष्ट फलंदाज आणि ती फलंदाजाची ट्रॉफी देण्यासाठी आपण मंचावरून आमंत्रित करूयात. आपण सगळे सन्मान खाली आता घेणार आहोत. उत्कृष्ट फलंदाज यासाठी आपण सन्मान्य फुलचंद पाटील यांच्या शुभ हस्ते आपण हा जो सन्मान आहे तो देणार आहोत. साहेबांना विनंती करेन की व्यासपीठाच्या खाली या सन्माननीय फुलचंदजी पाटील त्यांच्या शुभ हस्ते आपण देणार आहोत. उत्कृष्ट फलंदाज ज्याच्या माध्यमातून खरं तर खूप चांगल्या प्रकारे बॅटिंग राहिली, ज्याच्या वैयक्तिक धावसंख्या आपल्याला पाहायला मिळाल्या 35 आणि तो उत्कृष्ट फलंदाज ठरला आहे दिवा संघाचा विकी. दिवा संघाचा विकी ठरला आहे. उत्कृष्ट फलंदाज तब्बल 35 धावा ज्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाल्या. त्याच विकीला देत आहोत आपण उत्कृष्ट फलंदाजाची ट्रॉफी. त्यानंतर आपण देणार आहोत उत्कृष्ट क्षेत्ररक्षक बेस्ट फिल्डर ऑफ द टोर्नामेंट. या क्रीडांगणाच्या चहूबाजूला ज्याचं लक्ष होतं कोणत्याही बॉलला आपल्या कौशल्यतेने अडवणं आणि त्या समोर आलेल्या सिच्युएशनला हँडल करणं, कोणत्याही पद्धतीने बॉलला अडवायचंच आहे त्या अनुमानाने चांगलं क्षेत्ररक्षण करणं ही ज्याची ओळख राहिली. आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षक ही ट्रॉफी देण्यासाठी सन्माननीय संतोषजी पाटील यांना मी विनंती करतोय की त्या खेळाडूला आपल्याला द्यायची आहे उत्कृष्ट क्षेत्ररक्षकाची ट्रॉफी. खरं तर या गावचं नेतृत्व ते सांभाळत आहेत आणि सरपंचपदी निवड आहे, परंतु या व्यासपीठावरती बसून ते या ठिकाणी मॅचचा आनंद घेत होते.
तर या स्पर्धेतला उत्कृष्ट क्षेत्ररक्षक ठरलाय, ज्या क्षेत्ररक्षकाने आपल्या हातामध्ये कठीण कठीण कॅच अगदी आपल्या हातामध्ये सामावून घेतल्या, तो उत्कृष्ट क्षेत्ररक्षक या स्पर्धेतला ठरलाय, तो म्हणजेच वडवली बी संघाचा कल्पेश. कल्पेश ठरला या स्पर्धेतला उत्कृष्ट क्षेत्ररक्षक. सो आपण तो अनुपस्थित आहे त्या कारणाने कमलेशला ही ट्रॉफी उचलताना बघत आहोत. त्यानंतर आपण देणार आहोत तर म्हणजेच रनरअपची ट्रॉफी, कारण कालच्या दिवसामध्ये आपण जरूर खूप चांगल्या प्रकारे श्री गणेश क्रिकेट संघ दिवा या संघाचा आपण काम बघितला, परंतु तो काम आजच्या दिवसामध्ये कुठेतरी वडवली संघासमोर कमकुवत राहिला. सो विनंती करेन सगळे श्री गणेश क्रिकेट संघ दिवाचे खेळाडू यायचे आणि आपली रनरअपची ही ट्रॉफी नक्कीच घेऊन जायची. सो आता जे पारितोषिक असेल पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकाची ते आपण सगळ्या मान्यवरांच्या शुभ हस्ते देऊ. तो सगळ्या मान्यवरांना विनंती करतोय की नक्कीच आपल्याला खेळाडूंमध्ये जायचं आहे आणि रनरअप संघ जो श्री गणेश क्रिकेट संघ दिवा ठरला आहे त्यांना द्यायची आहे रनरअपची ट्रॉफी. खूप चांगला खेळ राहिला, जरूर आज सुरुवात कठीण झाली त्याच्यामुळे तुमचा संघर्षही कमी पडला. तर श्री गणेश क्रिकेट संघ दिवा ठरलाय या स्पर्धेतला रनरअप संघ आणि सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते त्यांना देत आहोत आपण ही रनरअप ट्रॉफी. त्याच्यानंतर आपण देणार आहोत उत्कृष्ट गोलंदाज, ज्या गोलंदाजाच्या नावावरती तब्बल 8 विकेट राहिले आणि ज्या 8 विकेटनं त्यांनी खरं तर कालचा दिवस गाजवला असा उत्कृष्ट गोलंदाज ठरला या स्पर्धेमधला, कौशल ठरला या स्पर्धेतला उत्कृष्ट गोलंदाज म्हणजे बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. तब्बल 8 विकेट ज्याच्या नावावरती राहिले असा कौशल ठरला या स्पर्धेतला बेस्ट बॉलर. सो आपण ही बेस्ट बॉलरची ट्रॉफी सर्व मान्यवरांचे शुभ हस्ते देऊन आपण त्याला सन्मानित करत आहोत. आणि आता देणार आहोत तो म्हणजेच या स्पर्धेतला खास आकर्षण, म्हणजेच ज्या ट्रॉफीसाठी 2 संघामध्ये तुंबळ युद्ध तुम्हाला पाहायला मिळाला आणि अखेरकार विजयाचा रस्ता ज्या संघाने खऱ्या अर्थाने ही स्पर्धा जरूर आकर्षणाची होती आणि या आकर्षणाच्या स्पर्धेमध्ये आकर्षक पारितोषिक ज्यांच्या माध्यमातून मिळाले कैलासवासी नामदेव देवचंद्र पाटील यांच्या स्मरणार्थ विशालजी ज्ञानदेव पाटील यांच्याकडून जे प्रथम पारितोषिकाचं पारितोषिक होतं आणि या स्पर्धेतला चॅम्पियन संघ म्हणजे चेंज द गेम वडवली बी संघ ठरला या स्पर्धेतला चॅम्पियन. सो त्या खेळाडूंना देऊयात आपण पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी. कालच्या दिवसामध्ये सुद्धा चॅम्पियन घडणं, आजच्या दिवसामध्ये सुद्धा चॅम्पियन घडणं, क्रिकेटची खरं तर क्रिकेट नवीन हंगामाची आता सुरुवात आहे आणि सुरुवातीला 2 चॅम्पियन ट्रॉफ्या आपल्या गावी घेऊन जाणं म्हणजे सर्वात महत्त्वाची गोष्ट. आणि या टीमचा खेळ अशाच प्रकारे वाढत जावा अशी जगदंबे चरणी आपण नक्कीच प्रार्थना करूयात आणि या क्रिकेटच्या खेळाला तुमच्या गावाचं नाव जोडू द्यात आणि अशाच प्रकारे चेंज द गेम वडवली ब संघाचं नाव तुम्ही पुढे करात. सो आपण हीच आशा अपेक्षा बाळगूया. बोला गावदेव माते की छत्रपती शिवाजी महाराजांचा. सध्या तरी चॅम्पियन पदक उचलताना आपण या ठिकाणी बघत आहोत चेंज द गेम वडवली ब संघाला. आजच्या दिवसामधला चॅम्पियन संघ आपल्याला नक्कीच पाहायला मिळाला आणि सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण देत आहोत हा चॅम्पियनचा पुरस्कार. सो आता एक मुख्य बक्षीस या ठिकाणी आपल्याला देणं बाकी राहिले. सर्व मान्यवरांना विनंती करेन की हा मुख्य बक्षीस वितरण आपण जरूर या स्पर्धेचा करूयात. मुख्य बक्षीस म्हणजे मालिका वीर साठी नक्कीच आपण अशा खेळाडूला या ठिकाणी प्रमोट करणार आहोत ज्या खेळाडूने खूप चांगल्या प्रकारे या संपूर्ण स्पर्धेमध्ये खेळ केला. अशा खेळाडूला नक्कीच आपण मॅन ऑफ द मॅचचा जो पुरस्कार देणार आहोत ज्या खेळाडूच्या माध्यमातून तब्बल 5 विकेट आणि 5 विकेट करत असताना 66 धावा ज्याच्या बॅटमधून आपण बघितल्या गेल्या. नो डाऊट सगळे वडवलीच्या ऋतिककडे बघत असेल, ज्या ऋतिकच्या बॅटमध्ये 66 धावा आणि 5 विकेट आपल्याला त्याचे पाहायला मिळाले असा मालिकावीर ठरला चेंज द गेम वडवली बी संघाचा ऋतिक पाटील. ऋतिक पाटीलला आपण देणार आहोत. सध्या तर ऋतिक पाटीलसाठी फटाके वाजतात कारण 66 धावा आणि 5 विकेट आपल्याला पाहायला मिळाले.
ज्याच्या माध्यमातून चांगली कामगिरी झाली आणि मालिकावीरचा हा पुरस्कार देऊन आपण ऋतिक पाटीलला सन्मानित करत आहोत. धन्यवाद. तुम्ही सगळ्यांनी या स्पर्धेला सहकार्य दिलं. गावदेवी क्रिकेट संघ वडवली सी आयोजित गावदेवी चषक 2024 आणि ही स्पर्धा खरं तर 2 दिवसाची पूर्ण करण्यासाठी तुम्ही सगळ्यांनी जे पाठबळ दिलं त्यासाठी आम्ही ऋणी आहोत. आणि आपण MTC यांचं आभार व्यक्त करूयात की मॉडर्न टेनिस क्रिकेट .inच्या माध्यमातून हे थेट प्रक्षेपण या स्पर्धेमध्ये पाहायला मिळालं. आणि मी रोशन फराड यांना विनंती करेन की तुमचाही सन्मान या ठिकाणी आम्ही या ठिकाणी करत आहोत, तो सन्मान तुम्ही स्वीकारायचा आहे. शाहू मामा यांना विनंती करतोय की रोशन फराड यांचा या ठिकाणी सन्मान करा, कारण ओमसाई मॉडर्न टेनिस क्रिकेट नेहमी सातत्याने तत्पर असते आणि या वाहिनीला आपण या ठिकाणी सन्मानित करणार आहोत. जायचं रोशन, तुमचा सन्मान करणं ही महत्त्वाची गोष्ट आहे, कारण तुमचा जो काम आहे आणि तो काम तुम्ही प्रामाणिकपणे पार पाडतात आणि त्या प्रामाणिकपणेला खरं तर आमचा सलाम आहे. आणि सध्या तुमचा आम्ही या ठिकाणी सन्मान करतोय, त्याचा तुम्ही स्वीकारी करा. तसेच अजूनही मान्यवर रोहितजी जाधव या ठिकाणी उपस्थित आहेत, सो त्यांचाही आपण सन्मान करूयात. रोहित जाधव यांचा सन्मान. विशाल पाटील यांना विनंती करतो की रोहित जाधव हे या ठिकाणी आहेत, त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत. रोहित जाधव या ठिकाणी दरम्यान आपल्यात उपस्थित होते, त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत. धन्यवाद. तुम्ही या स्पर्धेमध्ये सगळ्यांनी जे योगदान दिलं त्या योगदानाबद्दल आम्ही ऋणी आहोत. अशाच प्रकारे या 2 असो 3 दिवसीय स्पर्धा असो, या सगळ्या स्पर्धेंना तुमचा प्रतिसाद असाच राहू दे आणि या प्रतिसादाबद्दल आम्ही ऋणी आहोत. आजचा दिवस या ठिकाणी संपला, म्हणजेच आज या स्पर्धेला गालबोट न लागता संपन्नता झाली. तुम्हा सगळ्यांचा पुन्हा एकदा आभार. आणि मी थांबेन, तुम्ही अशाच प्रकारे टोर्नामेंटमध्ये अशी टोर्नामेंट गाजवत जा, परंतु मी तुमच्यापासून नक्कीच रजा घेईन. जर या स्पर्धेने जो मला प्रेम दिला, विशालजी पाटील, सागर पाटील यांनी इन्व्हाइट करून या 2 दिवसाच्या स्पर्धेमध्ये 1 दिवस समालोचन करण्यासाठी मला जी संधी दिली, त्या संधीचं आम्ही तुमचे ऋणी आहोत. आणि ही स्पर्धा या ठिकाणी इथेच संपली असं मी जाहीर करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.